अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। कालची स्वप्न आजचं विज्ञान बनतायत, आजच्या घटना उद्याचा इतिहास, पण या सगळ्याच्या पलीकडे आहे एक असं जग जिथे रोज उलगडतायत नवनवीन रहस्य। मानवी कल्पनेच्या पलीकडे काय घडते या जगात, सुरू करूयात जगाची सफर घडवणारा आमचं विशेष बातमीपत्र विश्वसंचार। बँका अस्तित्वात येण्यापूर्वी कर्ज नेमकं कोण द्यायचं तुम्हाला माहितीये का? चक्क चर्च मधल्या नन्स। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। 17 जून 2026 रोजी समोर आलेल्या एका नवीन संशोधनानं इतिहासकारांनाही चकित केलंय। 14व्या शतकामध्ये व्हिएन्ना शहरामध्ये नन्सनी केवळ चर्च सांभाळलं नाही तर तिथली अर्थव्यवस्था सुद्धा सावरली। कसं ते जाणून घेऊयात। निवृत्ती वेतन आणि गुंतवणूक या आधुनिक वाटणाऱ्या गोष्टींचा इतिहास हा प्रचंड रंजक आहे। मध्ययुगाच्या उत्तरार्धात विशेषतः 1360 ते 1450 या काळात ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये लोक नियमित उत्पन्नासाठी वार्षिक उत्पन्न कराराचा वापर करायचे। यात एकरकमी पैसे देऊन आयुष्यभर व्याज किंवा उत्पन्न मिळवलं जाईल। धक्कादायक बाब म्हणजे या आर्थिक व्यवस्थेचा कणा व्यापारी नसून चर्चमधील नन्स होत्या। 17 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनातून हा खुलासा झालाय। 1420 मध्ये व्हिएन्नामधून ज्यू समुदायाची हकालपट्टी झाल्यानंतर शहरामध्ये पैशांची चणचण भासू लागली। अशा वेळी नन्स पुढे आल्या आणि त्यांनी हुंडा, देणग्या आणि जमिनीच्या भाड्यातून जमा झालेले आपले मोठे भांडवल लोकांना कर्ज म्हणून देण्यास सुरुवात केली। व्हिएन्नाच्या जमीन महसूल नोंदणीतील 2000हून अधिक करारांचा अभ्यास केला असता असं समोर आलं होतं की या नन्स अतिशय चोख हिशोब ठेवायच्या आणि समाजात अत्यंत विश्वासू सावकार म्हणून ओळखल्या देखील जायच्या। त्यांच्याकडून केवळ सामान्य कारागीरच नाही तर शहरातील उच्चभ्रू लोक आणि मोठ्या संस्थाही कर्ज घेत असत। तुम्ही कधी अशा आईबद्दल ऐकलंय का जी रोज 30,000 पिल्लांना जन्म देते? ऐकायला हे नक्कीच अशक्य वाटतंय ना, पण हे अगदी खरं आहे। निसर्गाच्या दुनियेतील सर्वात अद्भुत माता म्हणजेच राणी वाळवी। लाकूड खाऊन नुकसान करणारा जीव म्हणून आपण या वाळवीला ओळखतो। तिची राणी मात्र जीवशास्त्रातील सगळ्यात मोठा चमत्कार मानली गेली आहे। चला तर मग जाणून घेऊयात या राणीच्या अद्भुत साम्राज्याबद्दल। निसर्गाच्या अफाट दुनियेत अनेक थक्क करणाऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत। सर्वसाधारणपणे कीटकांचं आयुष्य हे अवघ्या काही आठवड्यांचं असतं, पण वाळवीच्या साम्राज्यातील राणी वाळवी याला अपवाद असून ती निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार ठरली आहे। ही राणी वाळवी तब्बल 25 ते 50 वर्ष जगते आणि आश्चर्य म्हणजे तिच्या या दीर्घ आयुष्यातील बहुतांश काळ ती गरोदर म्हणजेच प्रेग्नेंट असते। ती तिच्या संपूर्ण आयुष्यात फक्त आणि फक्त अंडी घालण्याचं काम करते। तिच्या अंडी घालण्याचा वेग ऐकून तर तुमचे डोके चक्रावून जाईल। ही राणी वाळवी दर 3 सेकंदाला एक अंड देते, म्हणजेच एका दिवसात ती तब्बल 30,000 अंडी घालते। सतत अंडी घातल्यामुळे या राणीचं पोट प्रचंड फुगतं आणि तिचं वजन इतकं वाढतं की तिला स्वतःहून साधं हलणंही अशक्य होतं। अशा वेळी तिचं साम्राज्य सांभाळणारे कामगार वाळवी तिची अगदी लहान बाळासारखी काळजी घेतात। तिला अन्न भरवण्यापासून ते तिची स्वच्छता राखण्यापर्यंत सगळी जबाबदारी हे कामगार चोख पार पाडतात। एका छोट्या जागेतून सुरू होणारा वाळवीचं साम्राज्य या राणीमुळेच पुढे करोडोंच्या घरांमध्ये पोहोचतं। जगभरात वाळवीला लाकूड नष्ट करणारा जीव म्हणून हिणवलं जात असलं तरी जीवशास्त्राच्या दृष्टीनं ही राणी वाळवी जगातील सगळ्यात आश्चर्यकारक माता ठरली आहे। जरा विचार करा, जो आयफोन ॲपल कंपनीनं 2007 मध्ये बनवला तोच आयफोन आजपासून तब्बल 89 वर्षांपूर्वीच्या एका पेंटिंग मध्ये दिसला तर 1937 मध्ये रेखाटलेल्या एका ऐतिहासिक पेंटिंगनं सध्या जगभरातील शास्त्रज्ञ आणि इतिहासकारांना चक्रावून सोडलेला आहे। चित्रातील एक माणूस हुबेहूब आजच्या काळातील स्मार्टफोन सारखी वस्तू हातात धरून बसलाय। मग हा टाइम ट्रॅव्हलचा पुरावा आहे की केवळ एक योगायोग? जाणून घेऊयात। आजच्या काळात आयफोन हा जगामधील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन मानला जातो, पण 89 वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन पेंटिंगमध्ये हुबेहूब आयफोन सारखी वस्तू दिसल्याचा दावा सध्या केला जातोय। त्यामुळे इंटरनेटवर मोठी खळबळ माजली आहे। अनेक जण तर याला थेट टाइम ट्रॅव्हलचा जिवंत पुरावा मानतायत। इटालियन कलाकार उंबर्टो रोमानो यांनी 1937 मध्ये मिस्टर पिंचन अँड द सेटलिंग ऑफ स्प्रिंगफील्ड नावाचं एक अप्रतिम पेंटिंग साकारलं होतं। या चित्रात 1620च्या दशकात स्प्रिंगफील्ड शहरात युरोपियन लोकांचं आगमन झाल्याचं ऐतिहासिक दृश्य दाखवलेलं आहे।
परंतु या चित्रात सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे समोर बसलेला एक स्थानिक अमेरिकन माणूस हातामध्ये एक लहान काळी आणि आयताकृती वस्तू पकडून बसलेला दिसतोय. आश्चर्याची बाब म्हणजे तो त्या वस्तूकडे अगदी अशाच प्रकारे एकटक पाहत आहे जसे आजचे लोक सोशल मीडिया स्क्रोल करताना किंवा सेल्फी घेताना पाहतात. ॲपल कंपनीनं पहिला आयफोन 2007 मध्ये लॉन्च केला. मग 1937 मधील पेंटिंग मध्ये ही स्मार्टफोन सारखी वस्तू कुठून आली या प्रश्नानं नेटिझन्सना विचार करायला भाग पडलाय. इतिहासकारांच्या मते ती वस्तू आयफोन नसून त्या काळातील एखादा छोटा आरसा किंवा ब्लेड असावं असंही म्हणणं आहे. पण सोशल मीडियावरच्या युजर्सना मात्र हा टाइम ट्रॅव्हलचाच प्रकार वाटत असून या पेंटिंगनं सध्या जगभरात एक रंजक गूढ निर्माण केलाय. जगाच्या एका कोपऱ्यात घडलेली एक ठिणगी सगळ्या जगाला नेमकं कशा प्रकारे व्यापून टाकते हेच आपण आजच्या भागात अनुभवलंय. जग जवळ येत आहे आणि त्याच्या घडामोडी आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतायत. आजच्या विश्वसंचारमध्ये आपण याच बदलांचा वेध घेतलाय. आजच्या भागात वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण जग काही थांबणार नाहीये. त्यामुळे नव्या बातम्यांसह पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.